सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। चला छान. नमस्कार मंडळी. आजपासून आपण पुढचा भाग सुरू करतोय. आत्तापर्यंत ओके, मागच्या वेळेस एक प्रश्न राहिला होता. माधवीचा प्रश्न होता, कुलामध्ये चिंता ही ईश्वराचीच एकनिष्ठ धर्मपत्नी म्हणजे काय? तर त्याचा अर्थ त्यांनी असा दिला की ज्या कुलामध्ये ईश्वर प्राप्तीचीच चिंता वागवतात, म्हणजे बाकी काही त्यांना चिंता नसतात, फक्त ईश्वर प्राप्ती हा एवढंच त्यांचं गोल असतं, असं लिहिलंय त्यांनी. ओवी नंबर 446 मागच्या वेळेची. ओके, आता आपण 7व्या अध्यायाकडे वळूया. हे गीतेतलं महत्वाचं वळण आहे, कारण आपण म्हटलं होतं तसं तत्त्वम असी यापैकी त्वम पदाचे 6 अध्याय झाले. आता तत्पद सुरू होतंय. तत्पद म्हणजे ब्रह्माच्या बद्दल बोलणार आहे. तर ब्रह्म, ईश्वर आणि सृष्टी याची सगळ्याची माहिती इथपासून सुरू होते. माहिती म्हणा किंवा त्याच्याबद्दलचं सगळ्या जे काय सांगायचं आहे भगवान कृष्णाला, ते सगळं इथून सुरू होतं. आणि काही जण म्हणतात की हा जो म्हणजे हे सुरू जे होतं ब्रह्म, ईश्वर, सृष्टी, म्हणजे इथूनच भक्तिमार्ग सुरू होतो असं पण मानतात. तर त्याही दृष्टीने हा अध्याय महत्वाचा आहे. आणि ज्ञान, भक्ती आणि कर्म ही एकमेकांना पूरक अशी साधनं आहेत. तर शेवटी कोणत्याही मार्गाने गेलात तरी परमेश्वराला जाणून घेतलं की शेवटी काहीच उरत नाही. तर तो भाग आपला 13 ते 18 अध्यायामध्ये येणार आहे. आणि आता 7 ते 12 अध्यायांमध्ये आपण तत्पद पाहणार आहे, तत्त्वम असी मधलं. तर या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. तर आता ज्ञान म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्ञान म्हणजे जे मन आणि बुद्धीच्या पलीकडे असतं ते आत्मज्ञान अर्थातच. आणि विज्ञानाचे अनेक अर्थ आहेत. एकतर म्हणजे तुम्ही संधीकडून पाहिली तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान संस्कृत प्रमाणे. आणि म्हणूनच आपण मराठीत सुद्धा त्याला सायन्सचा विज्ञान असं नाव दिलेलं आहे. मला वाटतं सावरकरांनी ते केलंय. तर नक्की माहिती नाही मला. पण अध्यात्मामध्ये मात्र प्रपंचाचं ज्ञान म्हणजे विज्ञान. आणि ॲक्च्युअली प्रपंच खरं आहे आणि शाश्वत आहे हे समजणं म्हणजे अज्ञान. ओके, प्रपंचाचं ज्ञान म्हणजे विज्ञान, आणि हा प्रपंच सगळा खरा आहे आणि ते समजायचं म्हणजे अज्ञान. आणि ते दूर केलं की तुम्हाला जे आत्मज्ञान होईल ते म्हणजे ज्ञान. मी पुन्हा सांगते कारण थोडंसं कन्फ्युजिंग आहे. विज्ञान म्हणजे प्रपंचाचं ज्ञान असं म्हणायचं. प्रपंच खरं आहे आणि ते सगळं शाश्वत आहे समजणं म्हणजे अज्ञान. आणि ते आपण जेव्हा अज्ञान दूर करतो आणि आपण म्हणजे आत्मज्ञानाकडे वळतो तेव्हा ते जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान असं समजलं जातं. आणि ॲक्च्युअली शंकराचार्यांची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. ते म्हणतात
विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान. विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान अशी त्यांची व्याख्या आहे. पण तेही काही चुकीचं नाही, कारण की जेव्हा आपण हा अध्याय बघू तेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र कशा येतात ते आपण बघू. ओके. या अध्यायामध्ये विज्ञान म्हणजे काय हे आधी सांगितलंय, आणि हा अध्याय ऐतरीय उपनिषदावर आधारित आहे. तिथे सांगितलेली सृष्टी प्रक्रिया म्हणजे आपल्या उपनिषदांमध्ये काय आहे की वेगवेगळ्या उपनिषदात वेगवेगळी सृष्टी प्रक्रिया सांगितली आहे. छांदोग्य उपनिषदात पण सृष्टी प्रक्रिया आहे, म्हणजे सृष्टी कशी निर्माण झाली याच्यात. इथे जे सांगितलं आहे ते ऐतरीय उपनिषदातून आलं आहे. म्हणजे आपण म्हटलं होतं तसं ब्रह्माने माया निर्माण केली, मायेने सृष्टी निर्माण केली, आणि मायेने आधी पंचमहाभूत निर्माण केली, आणि मग मन बुद्धी अहंकार. तर आता याच्यामध्ये आपण दोन शब्द म्हणजे हे काय जे काय निर्माण झालं त्याला प्रकृती म्हणायचं. जड प्रकृती म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म प्रकृती. तर ती जी काय आहे तर ती म्हणजे पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 गोष्टी तुम्ही एकत्र केल्या की त्याला पराप्रकृती म्हणायचं. पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार या गोष्टी एकत्र केल्या की त्याला पराप्रकृती म्हणतात. म्हणजे सगळे प्राणी, सगळ्या झाडं, वनस्पती सगळं, पण नुसतंच सॉलिड जे काय असेल ते, किंवा त्यांच्या ज्या आतमधल्या सिस्टीम्स आहेत ते सगळं, स्थूल आणि सूक्ष्म प्रकृती, ती म्हणजे पराप्रकृती. पण त्याच्यात जेव्हा तुम्ही जीव घालता म्हणजे आत्मा, हे सगळं प्लस आत्मा किंवा प्लस प्लस ब्रह्म असं जेव्हा होतं त्याला म्हणायचं अपराप्रकृती. तर पराप्रकृतीमध्ये जेव्हा जीव येतो तेव्हा त्याला म्हणायचं अपराप्रकृती. जसं समजा तुम्ही रोबोट तयार केला तर तो रोबोट म्हणजे पराप्रकृती, आणि त्याच्यात बॅटरी लावली की त्याच्यामध्ये चैतन्य येईल, तर ते चैतन्य म्हणजे अपराप्रकृती. म्हणजे ते सगळं टुगेदर पराप्रकृती प्लस चैतन्य म्हणजे अपराप्रकृती, असे दोन शब्द आपण इथे बघणार आहोत. आणि या म्हणजे एकदा ते त्यांनी बॅटरी लावली की त्याच्यापासून प्राणी निर्माण होतात, आणि प्राण्यांचे 4 प्रकार दिले आहेत. प्राण्यांचे 4 प्रकार असे आहे की अंडज म्हणजे अंड्यातून जे निर्माण होतात ते, स्वेदज म्हणजे जे घामातून निर्माण होतात किंवा पॅरासाइट्स नंतर जारज म्हणजे मॅमल्स, आणि उद्भिज म्हणजे पाण्याच्या साह्याने जे निर्माण होतात ते कोरल्स वगैरे किंवा समुद्रातल्या वनस्पती, तर त्यांना उद्भिज म्हणतात. अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज असे 4 प्रकारचे प्राणी निर्माण होतात. आणि त्याच्यानंतर भगवान कृष्ण सांगतात की तुला हे जे सगळं दिसलं ना त्याच्यात सुद्धा पण ह्या कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही पंचमहाभूतांचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे मी आहे. म्हणून ते म्हणतात पाण्याचं पाणी पण मी ब्रह्म आहे. आणि पण पाणी म्हणजे मी नाही. आणि हे आपल्या माऊलींनी खूप छान समजून सांगितलेलं आहे. तर आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत की असं म्हणजे काय, की पाणी पण म्हणजे मी आहे, पण पाणी म्हणजे मी नाही. कारण पाण्याचं जे ऍक्च्युअल जे काय म्हणायचं मर्म आहे ते मी आहे, पण बाकीचा भाग मी नाही आहे, कारण त्याच्यामध्ये मायेचा भाग आहे म्हणून. एवढंच. तर हे सगळे सगुण आहे आणि ब्रह्म निर्गुण आहे. म्हणजे आपण असं लक्षात ठेवावं की इलेक्ट्रिकवर सगळ्या गोष्टी चालतात, पण ब्लेंडर म्हणजे इलेक्ट्रिक नाही, पंखा म्हणजे इलेक्ट्रिक नाही, राईट. तर तसं प्राणी म्हणजे ब्रह्म नाही, पण प्राण्यांमध्ये ब्रह्म आहे, असा एक आणखीन एक कॉन्सेप्ट आहे. तिसरा कॉन्सेप्ट नाही ऍक्च्युली. पहिला म्हणजे पराप्रकृती आणि अपराप्रकृती, दुसरा म्हणजे सृष्टीचं काय झालं ते, तिसरा म्हणजे पाण्यामध्ये मी आहे तो, आणि चौथा भाग याच्यामध्ये आहे तो म्हणजे भक्तांचे प्रकार. तर आपण एकदा मी मागे बोलले त्याच्याबद्दल. 4 भक्तांचे प्रकार आहेत. आर्त म्हणजे जे फक्त त्यांच्यावरती संकट आलं कीच परमेश्वराला प्रार्थना करतात, ते आर्त.
अर्थार्थी म्हणजे ते डील करतात परमेश्वराशी. मला 5 होऊ दे, मी तुला 5 पेढे वाटेन. मला अमकं होऊ दे, मग मी तुला नैवेद्य दाखवेन. कशाचं तरी हे करेन असं. तर ते अर्थार्थी झाले. जिज्ञासू म्हणजे आपल्यासारखे लोकं, की ज्यांना क्युरिओसिटी आहे आणि त्याच्यामधून मग आपण मोक्षाच्या मार्गाला कधीतरी जाणार आहोत, पण आत्ताच काही आपलं ते उद्दिष्ट नाहीये. मुमुक्ष म्हणजे ज्यांचा उद्देशच मोक्ष आहे आणि त्यांना मुमुक्ष म्हणतात. अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्ष असे 4 प्रकारचे भक्त असतात. आणि ॲक्च्युअली याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे अर्थार्थी आहे त्यांचा धिक्कार केला आहे आणि ते म्हणतात की देवाला लौकिक गोष्ट मागणं म्हणजे समुद्राजवळ असताना तळहातावरच्या पाण्यात पोहण्यासारखं आहे. इतकं त्यांनी त्याला कमी लेखलेलं आहे. तर ऐहिक गोष्टीसाठी परमेश्वराकडे येणारे भक्त हे कनिष्ठ प्रकारचे समजले जातात आणि कारण ते नाशिवंत भोग मागतात. तर देवाच्याकडे मागितलं आणि मग भगवान कृष्ण म्हणतात की देवतांकडे तुम्ही काही मागितलं तर देवतांच्या ठिकाणी पण मीच आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही मलाच मागताय सगळं. आणि याच्यानंतर अर्जुनाने 7 प्रश्न केले आहेत. तर तो 8व्या अध्यायाचा आरंभ आहे. म्हणजे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ हे म्हणजे काय असं अर्जुनाने विचारलेलं आहे. तर त्याचा मग म्हणजे ती इंट्रोडक्शन आहे 8व्या अध्यायाची. तर अशा प्रकारे आपण हा अध्याय बघणार आहोत. आज मी थोडीशी पद्धत बदलली. आपण नॉर्मली हे वाचतो, सारांश वाचतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा तास जातो. म्हणून मी आज असं ठरवलं की मी थोडक्यामध्ये समरी सांगणार आणि आपण या मामा दांडेकरांचा सारांश स्किप करूया आणि डायरेक्टली श्लोकांकडे जाऊया. तर आता ज्योती हो. सुरू कर. निलिमा खूप छान सांगितलंस. खूप उजळणी सुंदर झाली ती हा, त्याची. आता जे तू हा. म्हणून मग आता मी मध्ये बोलणार नाही कारण की बरंच झालंय आणि मग शेवटी हो. पुन्हा प्रश्न असला तर मग मी बोलेन. ओके. एकच प्रश्न होता की तू ते उपनिषद कुठचं सांगितलंस एकदा मला नीट ऐकू ऐतरीय येईल. उपनिषद. तैतरीय ऐतरीय ऐतरीय हा तेच मला तेच ऐतरीय दाखवायचं. उपनिषद. हा ओके, थँक्यू. करू सुरुवात. हो. आणि मला संस्कृत वाचायची सवय नाहीये एवढी, तेव्हा कदाचित चालेल. बोललं तर तू सांग मला. सुरुवातीला मला वाटतं आधी ओवेस आहेत मला वाटतं. मय्यम हो, पण ते मला हम्म. येत नाहीये खाली तो हात त्याचा. हा ओके. मय्यासक्त अध्याय 7वा विज्ञान योग. मय्यासक्त मना पार्थ योगम युञ्जनम आश्रयः असंशयम योगम युञ्जनम मदाश्रय, मदाश्रयः माझ्या आश्रयाला यायचं. युञ्जनम मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. दुसरा वाचू लगेच. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदं वक्ष्याम्यशेषतः यञ्ज्ञात्वा नेह भूयोऽन्य अन्यज्ञातव्ययम् अवशिष्यते. बरोबर वाचलं का? अवशिष्यते. हा, अवशिष्यते म्हणजे उरत नाही, काहीच उरत नाही त्याच्यामध्ये. थोडं आणखी खाली करता उरत काही दिसत नाही ते. आला. ज्योती म्यूटवर आहेस. ज्योती म्यूटवर आहेस. हा, होतच नाही मी करते तरी. आता आलं, ऐकू आलं. ओके. आता ते पण माझं. आता बरोबर, एक मिनिट. माझ्या कम्प्युटरचा प्रॉब्लेम होता. हा
श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, ज्या तुझे मन माझ्या ठिकाणी आसक्त झाले आहे व माझा आश्रय करून जो योग तू आचरण करणार आहेस, तो तू कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशील, तो प्रकार ऐक. प्रपंच ज्ञानासह हे मदविषयक ज्ञान मी तुला पूर्णत्वाने सांगतो. हे ज्ञान झाल्यावर या लोकी पुन्हा दुसरे जाणण्याला योग्य असे ज्ञान शिल्लक राहत नाही. ऐका. मग ते श्रीकृष्णाला म्हणाले, अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस आणि झाला आहेस. आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो. येथे विज्ञानाशी काय करायचंय अशी जर तुझी मनापासून समजूत असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे. कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धीने, ते जरा ना अस्पष्ट आहे, बुद्धीने डोळे झाकतात म्हटलंय त्यांनी. बुद्धीने ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे त्यात इथे बुद्धीचा प्रवेश होत नाही. विचार येथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने चातुर्य चालत नाही. तो पहिला शब्द नाही, मला अस्पष्ट आहे ते खूप. चातुर्य चालत नाही. ज्याच्या संबंधाने एक तर्काचं चातुर्य चालत नाही. छान. अर्जुना, त्याचं नाव ज्ञान होय. त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान, हे तू मगाशी सांगितलंस ते. आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी, तिला अज्ञान म्हणतात, तेही तू समज. आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊन जाऊ, असे जे गूढ वर्म आहे ते शब्दात आणले जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादानेच मनाचे पूर्ण समाधान होईल, ज्यामुळे व्याख्यात्यांचे प्रतिपादन थांबते व ऐकणाऱ्याचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो. हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही. आता ते ओव्या वाचू ना. ऐका मग तो अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पैंगा तू योगयुक्तू ज्यालासी आता, मज समग्रा ते जाणसी ऐसे, आपुल्या तळहातीचे रत्न जैसे, तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेंसी, एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे, मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकिली सांती, तैसी जाणीव जेथे निघे, विचार मागुता पावली निघे, तर्क आणि नेघे अंगी जयांचा. एक मिनिट. अर्जुना, नाही असू दे. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथे सत्य बुद्धी ते अज्ञान, हेही जाण. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होमी जाईजे, ऐसे वर्म जे गूढ ते किजेल व्याख्या रूढ, जेणे थोडे न पुरे कोड, जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनींचे, जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरो नदी. आता तिसरा श्लोक वाचायचा. तिसरा श्लोक. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्वतः. सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादा ज्ञानाच्या सिद्धीसाठी यज्ञ करतो. त्या यज्ञ करणाऱ्या सिद्ध त्या यत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यांमध्ये एखादा मला खऱ्या प्रकाराने जाणतो.
अरे अर्जुना, हजारो मनुष्यात एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्यांमध्ये स्वरूप ज्ञानास एखादाच जाणतो. ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यात अर्जुना एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, असे सैन्य निवडल्यावर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राचे अंगावर घाव होतात, त्यावेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. त्याप्रमाणे स्वरूपज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूपज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एखादाच निघतो. म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो, ती ऐक. हा. पैंगा मनुष्यांची सहस्रशाम माझी विपाइले याची येथ धिवसा, तैसे याम धिवसे कराम बहुवसा माझी विरळा जाणे, जैसा भरलेल्या त्रिभुवनी आतू एक एकू सांगू अर्जुना, निवडूनी किजे सेना लक्षवरी, की तयाही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी, ते वेळी विजयश्रियेंचा पाठी एकुची बैसे, तैसे आस्तेचा महापुरी दिघताती कोटीवरी, परिप्राप्तींचा पैलतरी बिपाईला निघे, म्हणून सामान्य गा नोहे, हे सांगिता वडील मोठी गा आहे, परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच, अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृती रष्टदा. ही माझी प्रकृती पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार अशा 8 प्रकारांनी विभागलेली आहे. अर्जुना, तर ऐक, हे महत तत्वादिक ही माझी माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते, त्याप्रमाणे ती माझी छाया आहे. तिला प्रकृती असं म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ही 8 प्रकारची वेगळी कशी, असा विचार जर तुझ्या मनात आला असेल तर त्याचे विवेचन तू आता ऐक. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते 8 वेगवेगळे भाग आहेत. तरी अवधारी गा धनंजया, हे महदाधिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे येस्तव, हे अष्टदा भिन्न कैसी, ऐसी ध्वनी धरिसी जरी मानसी, तरी तेची गा आता परियसी विवंचना, आप तेज गगन मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. व्हेरी गुड. मला वाटतं आता माझं इथे संपलंय ना? हो, तुझं संपलं आता इथे. हा, आता एवढ्या भागात कोणाला काही प्रश्न आहेत का? नसलं तर आपण पुढे जाऊया. नाही, तू मगाशी ते सांगितलंस म्हणून प्रश्न नाही उरले, पण छान छान. हा, मी म्हटलं तसंच करायचं आता. आता 5व्या पासून प्रवीण. सुरू करू? हो. ओके. अपरेय मितस्त्वन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम, जीवभूतानां महाबाहो येदम धार्यत जगत. ओके. 5. हे अर्जुना, ही माझी प्रकृती अपरा होय, जिने हे सर्व जग धारण केले आहे, अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृती आहे असे समज. आणि हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात, तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला
आभासाला संज्ञान करते व मनात कडून शोक मोह मानायला लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सान्निध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरले आहे. आणि या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था. तिये नाम व्यवस्था जीव ऐसी. ते जडा ते जीववी चेतने ते चेतवी. मना करवी मानवी शोक मोहो. पै बुद्धींचा अंगी जाणणे ते जिये जवळीकेचे करणे. जिया अहंकारेची न विंदाणे जगाची धरिये. पुढचं वाचतो. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि त्युपधारय. अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत असे जाण. त्याप्रमाणे सर्व जगाचा आदी व अंत मी आहे असे समज. ती सूक्ष्म प्रकृती जीवरूपी प्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या अष्टा प्रकृतीच्या परिणामाला जेव्हा पावते तेव्हा प्राणीवर्ग रूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते. 4 प्रकाराच्या आकृती अंडज, स्वेदज, चारज, उद्भिज त्या टांगसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या 4 आकृती सारख्याच किमतीच्या असतात परंतु त्यांचे आकार मात्र वेगळे वेगळे असतात. 84 लक्ष योनीचे आकार तयार होतात. इतर आणखी नाण्यांचे आकार त्या टांगसाळीच्या भांडारात ते तयार होतात. त्याची गणती नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूताची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते व मग त्या आकृतीची आटणी करते व दरम्यान स्थितिकाळी प्राण्यांकडून कर्माचा व्यवहार करून दाखविते. हे रूपक असो परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो. तर नामरूपांचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणीच असते. यात अन्यथा नाही. म्हणून जगाचा आदी मध्य व शेवट मीच आहे असे समज. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाची अंगा घडे तै भूत सृष्टीची पडे टांकसाळ. चतुर्थी विदुठसा उमटो लागे आपैसा. मोला तरी सरिसा परियथरच आनान. होती 84 लक्ष थरा येरा मिती नेणीचे भांडारा. भरे आदि शून्यांचा गाभारा नाणियासी. ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवसटांक. मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयांची आटणी करी. माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परी येसो. तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. आणि प्रकृती तव माझी ठाई बिंबे तेथे आन नाही. म्हणून आदी मध्य अवसान नाही जगासी मी. ओके. पुढचं असतं 7वा. मत्त काय सांगतेस नाही. ओके. मत्त परतरम नान्यत किंचिद सॉरी ओके. मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजया. मयि सर्वविदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. 7वा. ओके. ऑल राईट. हे धनंजया
माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. सोन्याच्या दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे सोन्याच्या मण्यांचा समुदाय गुंफावा, त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे. या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे. त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाचा परिणामाला पावलेल्या परा प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो, त्यावेळी पाहिले असता मीच आहे. त्यावेळी पाहिले असता मीच आहे. याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे माझ्यामध्येच आहे. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो, त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात उभावेत, त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धरले आहे. Very good. अजून आहेत ना दोन? हे रोहिणीचे जळ तयांचे पाहता येई जे मूळ, ते रश्मी नव्हती केवळ होय तो भानू. तया चिबरी किरीटी इया प्रकृती जालिये सृष्टी, जै उपसंहरुनी की जे लठी, तै मीच आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी वडे असे. मिया विश्वधारीचे जैसे सूत्रे मणी. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती वोविले. तैसे म्या जग धरिले, सभायाभ्यंतरी. ओके, पुढचं वाचू. रसोहमप्सु कौन्तेय, प्रभास्मि शशिसूर्ययोः. प्रणवः सर्ववेदेषु, शब्दः खे पौरुषं नुषु. पुण्यो गन्धः पृथिव्यां च, तेजश्चस्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु, तपश्चास्मि तपस्विषु. ओके. हे कौंतेया, उदकातील रस मी आहे. चंद्र सूर्यातील प्रभा मी आहे. सर्व वेदात मधील ओंकार, आकाशातील शब्द, पुरुषांमधील पौरुष मी आहे. पृथ्वीतील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. प्राणी मात्रांचे जीवन, विश्वाचे तप मी आहे. म्हणून पाण्यामध्ये रस किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यामध्ये जे तेज आहे ते मीच आहे असे समज. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा शुद्ध वास मीच आहे. आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदामधील ओंकार मी आहे. मनुष्याच्या ठिकाणी अहमपणाचे सारभूत जे पौरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे. ते तत्व मी तुला सांगतो. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वारंवार दिसणारे कवच आहे ते दूर केल्यावर जे स्वयंसिद्ध तेज असते ते मी आहे. आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात. कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. त्याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे. म्हणून उदकी रसू, कापवनी जो स्पर्शू. शशी सूर्य जो प्रकाशू, तो मीची जाण. तैसाची नैसर्गिक शुद्ध, मी पृथ्वींचा ठाई गंधू. गगनी मी शब्दू, वेदी प्रणवू. नरांचा ठाई नरत्व, ते अहंभावीय सत्व. ते पौरुष मी हे तत्व, बोली जत असे. अग्नि ऐसे आहाच, तेजा नामाचे आहे कवच. ते पौरुते केली असाच, निज तेज ते मी. आणि नानाविध योनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी.
वर्तते आहाती जीवनी आपुला आला. ऐके पवनेची पीती ऐके पवनेची पीती, ऐके तृणास्तव जीती, ऐके अन्नाधारे राहती, जळे एके ऐसे भूताप्रती आनान, जे प्रकृती वंशे दिसे जीवन, ते आ, आदव आ, ते आ, आगवा ठाई अभिन्न मीची एक. झालं. व्हेरी गुड. छान झालं. याच्यामध्ये एकच एक दोन शब्द मला सांगायचे. तर 30वी जी ओवी आहे त्याच्यामध्ये उपसंहार किजेल ठी म्हटलं आहे. तर ठी म्हणजे मूळ स्थितीला परत जाणं, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय आणि त्याच्यानंतर पुन्हा जे मूळ स्थितीला परत जातं ते म्हणजे ठी. तो एकच शब्द तिथे असं सांगायचंय. आणि दुसरं म्हणजे 12वे याच्यामध्ये 12वे असं अजून नाही. चल, 12वे श्लोक असं. हा. आणि ते मृगजळाची उपमा खूप छान आहे. की मृगजळात आपण जर पाहिलं सूर्यकिरण येतात तरी सूर्यच असतो, म्हणजे बेसिकली सूर्याच्यामुळेच सूर्यकिरण येतात. तसं काही आपण म्हटलं मायेने तयार केलं तरी त्याच्या मागे माया कुठून आली? ब्रह्माकडून आली. त्यामुळे सगळंच ब्रह्म आहे असं त्यांना म्हणायचं. ओके, आता कोण वाचते? शैलेश. शैलेश आलाय का? दिसलं नाही. शैलेश शैलेश दिसत नाहीये. शैलेश आज त्याला वाचायचं. वाचू का मी? कोणी हो, दुसरं वाचत? हा, दुसरं कोणी वाचा, चालेल. कोण वाचते? माधवी वाचतेस? चालेल, हो वाचते. अलकाचं आहे ना निलिमाताई, अलकाचं दिसतंय. अलका म्हणजे शैलेश आहे ना? कुठलं का? नाही, अलका ढोले. ढोले अलका ढोले आहेत. हो. पासून वाचायचंय 11व्यापासून ना. 11व्याचा श्लोक वाचायचा. 10वा आणि 11वा. 10वा हे झालं. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं, बुद्धिर्बुद्धिमतामस्मि, तेजस्तेजस्विनामहं, बलं बलवतां चाहं, कामरागविवर्जितं, धर्माविरुद्धो भूतेषु, कामोऽस्मि भरतर्षभ. हे पार्था, थोडं वर जायला पाहिजे ना. हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आदि कारण ते मी आहे असे जाण. बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे व तेजस्व्यांचे तेज मी आहे. काम आणि राग या दोहोंनी विरहित असे बलवानांचे बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे. जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकाररूपी पटावरील अक्षराचा ग्रास करते, जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे विश्वासात दिसते, मग महाप्रलय काळी जे कोणत्याच आकाराचे नसते, असे जे स्वभावतः अनादि विश्वाचे बीज ते मी आहे. हे मी तुला तळहातात देतो, म्हणजे स्पष्ट सांगतो. नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा तू हे विचाराच्या गावाकडे आणशील, म्हणजे याचा विचार करशील, तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही. आता माझ्या विभूती संबंधाने थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज. बलवान लोकांमध्ये जे आढळ बल आहे ती माझी विभूती आहे व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती माझीच विभूती आहे. ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो
असा प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे, असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. एरवी विकारांच्या फैलावाने इंद्रियांचंच अनुकूल अशी कर्मे तो काम खरोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्र विहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशाल जी चालतो, अशा रीतीने काम चालतो, म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो, म्हणजे मोक्षतीर्थातील जणू काय मोतीच भोगतो. जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्मसृष्टी रूप वेल कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवितो, म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो, असा नियमन केलेला व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे, असे योग्यांचा श्रेष्ठ पुरुष श्रीकृष्ण म्हणाला. हे वेगळे वेगळे किती सांगावे? आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत असे समज. पै आदिचेनी अवसरे विरूढे गगनाचेनी अंकुरे, जे अंती गिळी अक्षरे प्रणवपटींची, जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारिखे दिसे, मग महाप्रलय दशे कैसेही नव्हे, ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज, हे हातातळी तुझ दैजत असे, मग उघड करूनी पांडवा, जै हे आणि सील सांख्याची गावा, तै ययाचा पेगू बरवा देखशील, परी हे अप्रासंगिक आलाप, आता असतू न बोलो संक्षेप, जाण तपियांचा ठाई तप, ते स्वरूप माझे बळ्या माझी बळ, ते मी जाणे अढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी, भूतांचा ठाई कामू तो मी म्हणे आत्मा रामू, जेणे अर्थास्तव धर्मू थोरू होय, एरवी विकाराचे निपैसे करी कीर इंद्रियांचाची ऐसे, परी धर्मासी वेखासे जावो नेदी, जे अप्रवृत्तीचा अभांटा सांडुनी विधीची निघे वाटा, तेवींची नियमाचा दिवटा सवे चाले, कामू ऐशिया बोजा प्रवर्ते, म्हणोनी धर्मासी होय पुरते, मोक्षतीर्थींचे मुक्ते संसारू भोगी, जो श्रुती गौरवाचा मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्मफळेंसी पालवी अपवर्गी टेके, ऐसा नियतू का कंदर्पू, जो भूताया बीजरूपू, तो मी म्हणे बापू योगी यांचा, हे एकैक किती सांगावे, आता वस्तुजातची आगवे, मजपासूनी जाणावे विकरले असे, ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये, मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयी. व्हेरी गुड. आणि सात्विक, राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण. ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही. जे सात्विक, राजस किंवा तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज. हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले परंतु ह्या पदार्थांत मात्र मी नाही. ज्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही, म्हणजे स्वप्नात जागृती नसते. अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रसच
भरीव बी गोठलेला रसच असतो, पण त्यापासूनच अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते. मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी मी त्या विकारात नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु ढगात केवळ आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते परंतु पाण्यात ढग नसतात. मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज दिसते, त्या विजेमध्ये पाणी आहे काय सांग. अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे काय. त्याप्रमाणे विकार जरी माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही. किती किती सुंदर छान एक्सप्लेन करायला की मला हे फार आवडतं की त्यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केला की ढगामध्ये पाणी आहे पण पाण्यामध्ये ढग नाही, ढग आकाशात आहे पण आकाश ढगामध्ये नाही. खूप खूप छान एक्सप्लेन केलंय. जे जे सात्विक हन भाव कारज तमादी सर्व, ते मम रूप संभव ओळख तू. हे झाले तरी माझा ठाई, पर्यायामजी मी नाही. जैसी स्वप्नींचा डोही जागृती न बुडे, ना तरी रसाची सुघट. जैशी बीज कणिका तरी घनवट, परित्येस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. मग तया काष्ठाचा ठाई, सांगपा बीजपण असे काही. तैसा मी विकारी नाही, जरी विकारला दिसे. पै गगनी उपजे आभाळ, परी तेथ गगन नाही केवळ. अथवा आभाळी होय सलील, तेथ अभ्र नाही. मग तया उदकाचे नि आवेशे, प्रगटले तेज जे लखलखीत दिसे. तिये विजू माझी असे सलील काई, सांगे अग्निस्तव धूम होये. तिये धूम्री काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मी नोहे, जरी विकारला असे. व्हेरी गुड, थँक्यू मॅम. पुढचं हे वाच. आहे ना मी वाचणार आहे. माधुरी हा. वाचणार आहे. तिथे फक्त मला एकच गोष्ट सांगायची होती की 11वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी विभूती म्हटलं आहे, आणि विभूती म्हणजे परमेश्वराचं ऐश्वर पूर्ण रूप. आणि मग आता आपण मला 11वा अध्यायाचं आहे, 11वा अध्याय पूर्ण विभूतीवरती आहे. तर त्याचं इथे बीज आहे असं म्हटलं जातं की आता तो पुढचा जो आपला अध्याय येणार आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभूती त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्या विभूतीचं सुरुवात इथे होतीये. इथे त्यांनी इंट्रोड्यूस करून दिला विभूती हा शब्द. एवढंच सांगायचं. आता माधुरी वाचते. मला आता हे इतके सगळ्या वेगवेगळ्या उपमा त्यांनी दिल्यात त्याच्यावर आठवलं, आणि मला तेव्हा ते कळलं नव्हतं म्हणून बघते मी तुम्हाला सांगता आलं तर बघा. मी आता रिसेंटली वाचलं की काष्ठेमध्ये अग्नी असतो. म्हणजे काय असतं? अग्नीची कॉन्सेप्ट काही वेगळी आहे का? नॉट जस्ट फायर. थोडक्यात काष्टामध्ये अग्नी असते म्हणजे आपण जेव्हा यज्ञात लावतो तेव्हाही काष्टामध्ये अग्नी असते, पण मला त्याचा संदर्भ करायला पाहिजे कुठल्या ह्याच्यात. काष्ठ म्हणजे निखारा नाही ना, म्हणजे लाकूड नाही, जेव्हा ते काष्ट म्हणजे जळलं. लाकूड. हा, काष्टेमध्ये अगदी ड्राय जे असतं, जे काष्ट म्हणजे वाढलेलं लाकूड. त्याच्यात सुप्त असतो, कारण दोन एकावर एक घासले की त्याच्यातून अग्नी निघू शकतो रे. म्हणूनच वणवा पेटतो ना. आणि म्हणून त्यांची ती थेअरी तीच आहे की अति ड्राय झालं की. गुड. तेव्हा मी वाचलं तेव्हा मला ते कळलं नव्हतं. ओके. त्रिभिर्गुणमय मयैर भाव वैरेभी सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमं व्ययम्. या 3 सत्व रजव तम गुणमय भावांनी त्रिगुणात्मक मायेने मोह पाडलेले हे सर्व जग
या गुणांहून वेगळ्या व विकाररहित अशा मला जाणत नाही. परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ, शेवाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगांच्या योगाने आकाश खोटेच झाकल्यासारखे होते. अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले तरी आपण निद्रेच्या अधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का? हे वरील दृष्टांत राहू दे. डोळ्यांचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर येतो. तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करत नाही का? त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझीच पडलेली छाया आहे. ही जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे. मला तिने झाकले आहे. म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत, पण मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे मोतीही पाण्याचीच होतात, पण पाण्यात विरघळत नाहीत. जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते, पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत. पण मायेच्या योगाने जे जीवदशेस आले म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत. माझेच असून मला ते ओळखीत नाहीत. कारण मी आणि माझेपण या भ्रांतीने ते विषयांत झाले आहेत. परी उदकी झाली बाबुळी, ते उदका ते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. हागा स्वप्न हे लटिके म्हणोये, परिनिद्रावशे बाणले होये. तव आठवू काय देत आहे आपण पेया. हे असो डोळ्यांची पडळत प्रचे, तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काही. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की मजची आड वोडवली जवनिका जैसी. म्हणून भूते माते नेणती, माझीच परी मी नव्हती. जैसी जळींची जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वी येचा घटुकी जे, सवेची पृथ्वीसी मिळे जरी मेळविजे. एरवी तोची अग्निसंगे सिजे, तरी वेगळा होय. तैसे भूतजात सर्व, हे माझेची किर अवयव. परी माया योगे जीव दशे आले. म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती. अहम मता भ्रांती विषयांद झाले. दैवी ह्येषा गुणमयी मम, नाही, दैरैषा गुणमयी मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यन्ते, माया मेता तरन्ति ते. कारण की ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे. जे मलाच शरण येतात तेही माया तरुण जातात. आता अर्जुना, महत्त्वादी जी माझी माया ती पार उतरून मद्रूप होणे हे साध्य कसे होईल? जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्या पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला. जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठाबाहेर वाहते. जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून, हे बरोबर आलं का? भरून यमनियम वाहून नेते. सगळं मायेचं ते सांगरूप होते.
जी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरली आहे व मत्स्यरूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया किंवा मोठे मासे चमकत आहेत, जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्मरूपी पूर येत आहेत आणि सुख दुःख रूपी पुराड कचरा जिच्यावर तरत आहे, रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जिथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो, जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्या, धन व कुल ह्या 3 मदांच्या उखळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळतात, ज्या नदीत उदयस्ताचे लोंढे जन्म मृत्यूरूप खळगे पाडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे होतात व जातात, जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमिष गिळतात व ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात, जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला, अशा या माया नदीत तमोगुणाची मोठी धार असते, सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे, ही माया नदी तरून जाण्यास फार कठीण आहे. तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकाच्या बुरुजांवर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. त्या पाण्याच्या वेगाने वाहत असलेला जोराचा पूर अद्याप थांबत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल? या माया नदी संबंधाने एकच आश्चर्य आहे, ते हे की हिच्यातून तरून जाण्याला जो म्हणून उपाय करावा तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक. एक आपल्याच बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता या नदीत शिरले. ते कोठे गेले त्याचा पत्ताच नाही. दुसरे किती एक माया नदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानानेच गिळले गेले. किती एकांनी 3 वेदरूपी सांगडीचा माया नदीतून तरण्याकरता आश्रय केला, पण त्याबरोबरच अभिमानाचे मोठे धोंडे घेतले. ते मदरूपी माशांच्या तोंडात सबंध गेले. किती एकांनी तारुण्यरूपी कमरेस बांधला व मग मदनाच्या कासेला लागले. हे विषयरूपी मगरांनी चघळून टाकले. आता म्हातारपण रूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंश रूपी जाळ्याने ते चोहोबाजूंनी व्यापले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतात त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडांकडून टोचले जातात. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला ते असे व्यर्थ गेले. किती एकांनी यज्ञक्रियारूपी पेटी माया नदी तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली. ते स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. किती एकांनी मोक्षरूपी पलीकडल्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूवर विश्वास ठेवला, परंतु ते विधी निषेधाच्या वळणात सापडले. ज्या माया नदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वळीवला ठाव लागत नाही, या उपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो, पण तो क्वचित होतो. याप्रमाणे अंगच्या सामर्थ्याने ही नदी तरून जाणे हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे. जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल किंवा एखादा लोभी पुरुष त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करील, चोरांना जर चौकशी करणारे सभासद न्यायाधीश भीतील अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर हल्ला करता येईल, हरिणाच्या पाडसाला जर जाळे कुरतडून तोडता आले, मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला,
तरच माया नदीच्या पलीकडचा काठ जीव पाहू शकतील. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले तेच एकही माया नदी सहज तरून गेले. त्यांना माया नदीच्या अलीकडच्या काठावर तिचे पाणी संपले. ज्यास सद्गुरू हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मानुभव रूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा प्राप्त झाला आहे, जे अहमभावाचे ओझे टाकून विकल्प रूपी वाऱ्याच्या झुळका चुकवून संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलीकडल्या निवृत्ती रूपी तीराकडे वळले, वैराग्य रूपी हाताने पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत कसल्याही अडचणीत न पडता निवृत्ती रूपी काठावर ते बाहेर आले. या उपायाने जे मला भजले तेही माझी माया तरून गेले. परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. आता महदादी हे माझी माया, तरुनिया धनंजया, मी होई जे हे आया, कैसे निये. जिये ब्रह्माचळाच्या आधाडा, पहिली या संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्ताराचेनी वोघे, चढत काळ कलनेचेनी वेगे, प्रवृत्ती निवृत्तीचे तुंगे तटे सांडी. जे गुणघनाचे नी दृष्टी भरे, भरली मोहोचेनी महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची. जे द्वेषांचा आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमदादी तळपत महामीन. जेथ प्रपंचाची वळणे, कर्माची वोभाणे, वरी तरताती ओसाणे सुख दुःखांची. रतीची या बेटा, आदळती कामाची या लाटा, जेथ जीव फेन संघाटा, सैंघ दिसे. अहंकाराची या चळिया, वरी मदत्रयाची या उकळिया, जेथ विषयोर्मीची या आकळिया, उल्लाळे घेती. उद्वस्ताचे लोंढे, पाडित जन्ममृत्यूचे चोंढे, जेथ पांच भौतिक बुडबुडे होती जाती. समोह विभ्रम मासे, गिळत धैर्याची ओविसे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे नी खडुळे, रेवले आस्थेचे अवगाळे, रजोगुणाचे नी खळाळे स्वर्गुगाजे. तमाचे धारसे वाड, तत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे नी उभडे, झळंबती सत्यलोकींचे हुडे, घाये गडबडीते धोंडे ब्रह्मगोळकाचे. तया पाणीयाचेनी पहिलेपणे, अजूनी न धरती वो भाणे, ऐसा मायापुर हा कवणे तरी जेल का. येथ एक नव लावो, जो जो की जे तरणो पावो, तो तो अपाव होय ते ऐक. एक स्वयं बुद्धीचा बाही, रिगाले तयांची शुद्धीची नाही, एक जाणीवेचा डोही गर्वेची गिळले. एकी वेदत्रयाची या सांगडी, घेतलिया अहंभावची या धोंडी, ते मदमिनाचा तोंडी सगळेची गेले. एकी वयसेचे जाड बांधले,
मग मनमथाची एकासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळुनिया. आता वृद्धाप्याची या तरंगा, माझी मती भ्रंशाचा जरंगा, तेणे कवळी जताती पैंगा चहूकडे. आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाचा आवर्ती दाटत, आपदा गिधीन चुंबिजत उधवला ठाई. मग दुःखाचे नी बरबटे बोंबले, पाठी मरणची ये रेवे रेवले, ऐसे कामाची एकासे लागले, ते गेले वाया. एकी यजन क्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाचा कपाटी, शिरकोनी ठेले. एकी मोक्षी लागावयाची या आशा, केला कर्म बायांचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधांचा. जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरो ये योगे, तरी विपाये तो. ऐसे जीवाची ये आंगवणे, इये माया नदीचे उतरणे, हे कास या सारिखे बोलणे म्हणावे बा. जरी अपथ्य शिळा व्याधी, कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रिद्धी आली सांती. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी. पाडस वागुर करांडी, जरी मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. म्हणून गा पंडुसुता, जैसी सकामान जिणवेची वनिता, तैसे मायामय हे सरिता न तरवे जीवा. येथ एकची लीला उतरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाची एकासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे अहंभावाचे ओंझे सांडुनी, विकल्पाची या झुळका चुकावुनी, अनुरागाचा निरुतावुनी पाणी ढाळू. जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैलतीरा झेपावले जे. ते उपरतीचा वावी सेलत, सोहम भावाचे नि थावे पेलत, मग निघाले अनखळीत निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे जे शेवटचं आहे ते महत्वाचं आहे, की आपल्याला अहंकार सोडायला पाहिजे, सद्गुरूचा आधार घ्यायला पाहिजे, परमेश्वराला शरण जायला पाहिजे, म्हणजे मग ही माया नदी तरून जायला सोपं जातं. असं गुड. आज आपण 102 केल्या. होय. आणि मी आय एम व्हेरी सॉरी अमृत, तुम्ही आज हे म्हणणार होते समरी मागच्या वेळची, तर ते मी स्किप केलं. आता सांगता. गुड, म्हणजे मला पण ऐकायला मिळेल आता. आय एम व्हेरी सॉरी. नो प्रॉब्लेम. तर ऐकू येते रे? येते. हा. तर अध्याय 6 आत्मसंयम योग, श्लोक 33 ते 47. आतापर्यंत श्रीकृष्णाने अर्जुनाला योगी कसा पर्वताप्रमाणे अचल ऐक्य स्थितीमध्ये असतो आणि विश्वव्यापक असतो आणि त्या साम्याची तू उपासना कर असे सांगितले. पण अर्जुनाचा प्रश्न असा आहे की मन अतिशय चंचल आणि खोडसाळ आहे आणि एका जागी स्थिर करावयास गेलो तर क्षणार्धात त्रैलोक्य फिरून येते आणि त्यामुळे
मन निश्चल करणे खूप प्रयत्नानेही आपल्याला शक्य नाही. तर त्यावेळच्या ओव्या मला त्या खूप आवडल्या होत्या. ह्या शेवटच्या भागातल्या सगळ्या 420 पासनं 423 पर्यंतच्या, की "का जे यया मनाचे एक निके, जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणूनी अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे." आणि त्याच्या पुढच्या होत्या, "एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती कही, त्या नाकळे आम्हीही न म्हणू काही. परी यमनियमांच्या वाटा न वचिजे, कही वैराग्याची सेन करिजे, केवळ विषयजळी ठाकीजे बुडी देऊनी. या जालिया मानसा काही, युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही, कैसेनी सांगे." तेव्हा भगवंत अर्जुनाला सांगतात, की तू तू म्हणतो तसं आहे खरं, परंतु वैराग्याच्या साहाय्याने आणि प्रयत्नपूर्वक अंतर्मुख मार्गाकडे वळवत राहिलं मन, तर ते शक्य आहे. कारण मनाचं एक चांगलं आहे, की त्याला एखादी गोष्ट आवडली, तर पुन्हा पुन्हा तिथेच रेंगाळावेसे वाटते. म्हणून युक्तीचा चिमटा लावून मनाला आत्मसुखाची गोडी लाव. माइंड यू, आणि की मन सांभाळायला सांगतोय हा श्रीकृष्ण, ते अर्जुनाला सांगतोय इथे. म्हणजे माझ्या मते त्याचा मनावर आपल्याला कल्पना करता येणार नाही इतका कंट्रोल होता किंवा फोकस होता. हाय लेवलचं वैराग्य त्याच्याकडे जोपासलेलं असलंच पाहिजे, की त्याच्या काही गोष्टी आपण महाभारतातल्या बघितल्या, तर एक म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आईचं ऐकणं. दुसरं म्हणजे मोठ्या भावाची, धर्मराजाची आज्ञा सदा शिरसावंद्य. नंतर 5 भावांमध्ये एक बायको आहे, पण भांडणं नाहीत अजिबात. नंतर पक्षाचा डोळा फोडण्यासारखे शरसंधान. So he has demonstrated that he can forget about the whole world for some time at least. आणि इन कॉन्ट्रास्ट आपलं सामान्य लोकांचं वैराग्य असतं, ते मी असं म्हणजे जे काय बघितलं ते 2 प्रकारचं आहे म्हणून सांगितलं गेलं होतं. एक प्रसूती वैराग्य, हायेस्ट लेवल ऑफ वैराग्य तशी, की द मदर इज इन सो मच पेन दॅट शी डिसाइड्स आय विल नेव्हर गो थ्रू धिस अगेन. ते एक वैराग्य. आणि दुसरं स्मशान वैराग्य, म्हणजे डिसाइड की आता प्रत्येकाला केव्हा तरी मरायचंच आहे, हे स्मशानात कोणाला तरी चिता असताना सुचतं फक्त. आणि त्यावेळी वाटतं आपण आता एकदम परफेक्ट धर्मासारखंच आणि सोबर आणि हंबल लाईफ करायचं. पण ते पण वैराग्य ही सगळी काही तास किंवा काही दिवस टिकतात आणि परत येरे माझ्या मागल्या. आणि योगाचे ज्ञान वगैरे श्रीकृष्णाकडून घेऊन अर्जुनाला परत प्रश्न पडतो, समजा योग मार्गावर जात असता मध्येच मृत्यू आला तर काय? मग त्या अर्धवट योग्याचं होणार काय? मनुष्य जन्मात मिळणारी सुखे त्याने जमेल तशी लांब ठेवली, पण अजून पूर्णपणे वैराग्य संपन्न तर झालेला नाही. मग त्याने केलेला अभ्यास फुकट जातो का? म्हणजे आत्मसाक्षात्कार तर झालेला नाही आणि मरण आले तर काय करायचं? संसार सुख नाही आणि मोक्ष सुखही नाही. तेव्हा श्रीकृष्णानं सांगितलं, की शुभकर्मे करणारा साधक कधीही दुर्गतीला जात नाही. मोक्ष प्राप्त होण्यासाठी थोडं थांबावं लागेल. तोच साधक जलद गतीने योगमार्गावर जर चालला असता तर आयुष्य संपण्यापूर्वी त्याला ब्रह्मसिद्धी झालीही असती. परंतु त्याला थोडी विश्रांती घ्यावी लागते. परंतु विश्रांतीनंतर त्याला पुढील जन्मी मोक्षप्राप्ती उपलब्ध आहे. तर इन समरी असा मनुष्य काही काळ स्वर्गात काढून पुढील जन्मी चांगल्या कुळात जन्म घेतो आणि पुढील योगसिद्धी चालू ठेवतो. म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीच जरी प्रभातीची प्रभा उजळते, तसा लहान वयातच त्यांचा योगाचा प्रवास सुरू होतो आणि योगाभ्यास त्यांना आपल्याकडे खेचून घेतो. त्याची प्रबल इंद्रिये सहजपणे मनाच्या स्वाधीन होतात आणि त्याची बुद्धी मागील जन्मात देहांत होताना जी प्राप्त होती ती अखंडित असते आणि ह्या जन्मीही ती व्यापक स्वरूपात लहान वयातच प्राप्त होते. जणू समाधी ह्या पुरुषाच्या मनात आपोआप येते आणि नंतर योगमार्गाचे आस्थापूर्वक आचरण करून ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे तो मोक्षाप्रत पोहोचतो. कोट्यवधी शतवर्षात हजारो जन्मांचे थोडे थोडे निष्काम पुण्यसंचय करून मोक्ष प्रतिबंधक अडचणींना ओलांडून त्याची नाव किनाऱ्याला लागते, म्हणजे आत्मसिद्धीच्या. तो आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं, तप करणारा किंवा ज्ञानी किंवा कर्मी ह्या सर्वांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना तू योगी हो, असं श्रीकृष्ण सांगतात.
आणि अर्जुना, तसा जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यावर स्थिरावलेला असा योगी तू हो. माझ्या ठिकाणी अंतःकरण जळवून भक्ती करणारा योगी तो देवांचा देव किंबहुना माझे आत्मचैतन्य आहे असं समज. असं. आणि मग ज्ञानेश्वरांनी ते इथे अर्जुनाला सांगतात हे जे की कर्मनिष्ठ किंवा ज्ञानी किंवा तपी किंवा संन्यासी किंवा यज्ञक्रिया करणाऱ्या योग्यांपेक्षा मला तो योगी सर्वात श्रेष्ठ वाटतो जो या सर्व मार्गांचे एंड रिझल्ट, शेवटची गती किंवा स्वरूप तेच आपण होऊन राहतो, जो श्रद्धेने माझे भजन करतो. आणि भजक, भजन आणि भज्य ही त्रिपुटीच तिथे शिल्लक राहत नाही. मी देह आणि तो आत्मा जणू काही. आणि ऐकताना अर्जुन अतिशय आनंदित होतो आणि ते पाहून अंतःकरण प्रफुल्लित झालेले भगवान सविस्तर निरूपण पुढील अध्यायात करतील. परंतु इथे आपल्यावर श्री गुरु निवृत्तीनाथांची कृपा असल्यामुळेच आपणाला ही गोष्ट सांगता येत आहे याचा पुनरुच्चार करून परत एकदा श्रोतृवृंदाला अतिशय कळकळीने विनंती करतात की हे शब्द तुम्ही मनाचा कान करून ऐका किंवा बुद्धीच्या डोळ्यांनी पहा, पूर्ण चित्त माझ्याकडे देऊन त्या मोबदल्यात शब्द घ्या माझ्याकडून आणि अवधान ठेवून मनाच्या आत घ्या, मग ते तुमच्या बुद्धीला समाधान देतील. आता अर्जुनाशी भगवान अतिशय कौतुकाने बोलतील ते मी आपणास ओवी छंदाने सांगेन. असं त्यांनी परत सुरुवातीला जसं सांगितलं होतं की सगळा कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे करून तुम्ही जर ऐकलात तर तुम्हाला तुमचे कान पाहतील किंवा डोळे ऐकतील, असं तशा यांनीच ते परत एकदा सांगतात आणि पुढच्या अध्यायात हे सांगतील आणि मी तुम्हाला सांगेन असं. खूप छान. समरी. थँक्यू थँक्यू. छानच सांगितलं तुम्ही. नाईस समरी अमृत, व्हेरी नाईस. हो ना, खूपच छान. हो, खूप छान सांगितली समृत. थँक्यू. अगदी छान. माझं मिस झालं होतं मागच्या वेळेला, ते मला आवडलं त्यामुळे हे ऐकताना. खूप छान झालं. आता मला एक महत्वाची पर्सनल गोष्ट सांगायची. मी रेकॉर्डिंग बंद करते.